काय सांगाल, पुन्हा एकदा लोकसभेनंतर आता इंदापूरमध्ये तुतारीमय वातावरण झालेलं आहे. हे तमाम इंदापूरकरांचा आशीर्वाद, प्रेम आणि विश्वास आहे. मी मनापासून इंदापूरकरांचे मनपूर्वक आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचे मनपूर्वक आभार मानते. तो विश्वास त्यांनी आदरणीय पवार साहेबांवर आणि प्रेम आणि आशीर्वाद जो मला दिले. काही तर थोडंसं जमलिंग होते की कोण उमेदवार असेल, कोण राहील. असं नाही, जमलिंग नाही हो. असं असतं की आमचं भाग्य की पक्षाकडे एवढे इच्छुक आहेत आणि एवढं टॅलेंट पक्षाकडे आहे. तर आता पूर्ण प्रक्रियेजवळ आता ठरलं आहे, महाविकास आघाडीची मीटिंग होईल आणि त्यानंतर सीट वाटप झाल्यावर कॅन्डिडेटचं पूर्ण क्लॅरिटी पुढच्या 10-15 दिवसात होईल. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आपल्या काही संपर्कात आहेत का? तसं तालुकाभर चर्चा चालू आहे. हर्षवर्धन पाटील पवार साहेबांच्या कनेक्टिंग आहेत. काय खरं काय तथ्य, तुम्हाला काय माहिती आहे काय बद्दल? मला खरंच याच्यातली काही माहिती नाही. गेले 3-4 दिवसात माझी पवार साहेबांची भेट पण नाही. पवार साहेब मला वाटतं सोलापूरला गेलेत आज. तुमचं कधी कम्युनिकेशन होतं ताई आता हर्षवर्धन पाटलांबरोबर? नाही, कसं आहे, माझं सगळ्यांचीच कम्युनिकेशन असतं. कारण की कसं सशक्त लोकशाहीमध्ये संवाद हा असलाच पाहिजे सगळ्यांचाच. म्हणजे माझा आग्रह असतो. माझे तर भारतीय जनता पक्षाचे दिल्लीत पण सगळ्यांची संबंध असतात आणि मी काही लपून छपून जात नाही. मी जेव्हा ज्याला भेटते ना त्याच्यावर फोटो काढून मी तो इंस्टाग्राम ह्याच्या सगळ्यावर टाकत असते. कारण का एका सशक्त लोकशाहीमध्ये सगळ्यांनी चर्चा तर केलीच पाहिजे ना. चर्चा करण्यात गैर काय? चर्चा म्हणजे सेटिंग नाही. लपून छपून गेलं म्हणजे प्रॉब्लेम. मला काय लपवायला नाही त्याच्यामुळे. आणि माझं संविधानावर प्रचंड विश्वास आहे. एका संविधानाच्या चौकटीत राहून जेव्हा तुम्ही राजकारण आणि समाजकारण करता त्याच्यामध्ये विरोधक हा शत्रू नसतो, ती फक्त वैचारिक लढाई असते. काही मागील लोकसभाची निवडणूक झाली, हर्षवर्धन पाटलांनी काय चुकी मदत केली होती का आपल्याला? नाही हो, असं काही नाही. हर्षवर्धन भाऊ किंवा कोणी असेल त्यांनी अर्थातच प्रत्येकाने आपापल्या आघाडी आणि युतीचं काम केलं. हर्षवर्धन पाटलांनी त्यांच्या कॅन्डिडेटचंच काम करणार ना, अर्थातच साहजिक आहे. सगळ्यांनीच म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सगळे मित्र. लोकसभा झाल्यानंतर कधी तुमचा हर्षवर्धन पाटलांशी संपर्क आलेला आहे का? कारण चर्चा भरपूर आहेत ताई. आम्ही असं नाही हो, आमचे कौटुंबिक संबंध 6 दशकाचे आहेत. ते त्यांनीही जपलेले आहेत, आम्ही फार सिनियर भाऊंपासून. त्याच्यामुळे अशी नाती अशी तुटत नाहीत. आणि मान सन्मान त्या कुटुंबाचा आम्ही केला आहे. तुम्ही सगळे विसरता की 3 इलेक्शनला भाऊंनी मला मदत केली. यावेळीस ठीक आहे, ते वेगळ्या आघाडीत होते त्यांच्या युतीमध्ये, त्यांनी त्यांचं काम केलं, ठीक आहे, साहजिक आहे, ते शब्दाला पक्के आहेत. त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं काम केलं. पण 3 वेळा मला मदत केली आहे, मला विसरून चालणार नाही ना. आता 2024 पर्यंत राहणार असं माझं जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत. हे बघा, नाती जोडायला फार लागत नाही, नाती टिकवायला ताकद लागते आणि कमिटमेंट लागते. खूप खूप थँक्यू ताई. थँक्यू व्हेरी मच.